एका गोष्टीचा मी या ठिकाणी उल्लेख करणार आहे, ती म्हणजे अशी की शास्त्रकारांनी प्रामुख्याने माणसांचे 4 प्रकार मानलेले आहेत. एकाला बद्ध म्हणतात, दुसऱ्याला विषयी म्हणतात, तिसऱ्याला साधक किंवा मुमुक्षु म्हणतात आणि चौथ्याला सिद्ध म्हणतात. प्रामुख्याने आपल्याला असं लक्षात येईल की साधारणपणे 20% वर्ग असा असतो की जो मंदिरात जात नाही, नास्तिक म्हणून ओळखला जातो, धर्म वगैरे या गोष्टीशी त्याला काही घेणं देणं नसतं. हा वर्ग आहे बद्ध, जो केवळ संसाराला बांधला आहे. शब्द सांगायचा झाला तर आपल्याच एका शास्त्रकाराचा ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः या चार्वाक वादाची जोडलेला आहे. तो मंदिर वगैरे कुठल्याही गोष्टीमध्ये येत नाही. त्यानंतरचा दुसरा आहे वर्ग विषयी. तो जवळजवळ 79% 99 इतका आहे. याचा अर्थ मंदिरामध्ये जी गर्दी होते ती या विषयी लोकांची होते. भगवंत हे त्यांचं साध्य नाही तर साधन आहे. माझ्या मुलीचं लग्न जुळावं, माझ्या घराचं कर्ज मंजूर व्हावं, माझ्या मुलाला नोकरी लागावी, यासाठी कुठला न कुठला नवस करून ते परमेश्वराकडे जातात. परमेश्वर त्यांचे नवसही पूर्ण करतात, पण त्यांना त्या परमेश्वराची ईश्वराची प्राप्ती होत नाही. हा 80% जवळजवळ वर्ग आहे. आणि निरनिराळ्या यात्रा वगैरे मध्ये चेंगरून मरून पावतो तो हा एक वर्ग आहे. त्यानंतरचा तिसरा वर्ग जो आहे तो आहे साधक. भगवंताने गीतेमध्येच पुढे सांगितलंय, तो त्या ठिकाणी विषय येईल त्याला मी विस्ताराने सांगेल. मनुष्यानाम सहस्रेषु मध्ये एखादा साधक असतो. याचा अर्थ साधक हे मंदिरामध्ये जात नाहीत असं नाही, तर गर्दीच्या वेळात सहसा जात नाहीत. अन्य वेळी जाऊन साधनाला बसण्यासाठी ते मंदिरात किंवा गुहेमध्ये जातात. हा वर्ग ज्याच्यासाठी म्हणून आपल्याला हे तत्वज्ञान पाहायचंय, विषयी लोकांसाठी सुद्धा आहे. विषयातून निवृत्त होऊन ते परमेश्वराकडे येऊ शकतात. आणि साधकांसाठी आहे, ते बद्ध आहेत, ते इकडे येतच नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी हे तत्वज्ञान नाही असं म्हणायला हरकत नाही. हे 4 वर्ग. दुसरा अनुषंगून विषय आहे, अध्यात्म क्षेत्रात प्रवेश करत असतात तोही आम्हाला लक्षात आला पाहिजे. थोडक्यात सांगतो. हा माझा हात आहे, हा तुझा चंद्र आहे, हा माझा देह आहे. हात म्हणजे मी नाही, चंद्रा म्हणजे मी नाही, देह म्हणजे सुद्धा मी नाही. तर मी कोण आहे? तर चिरपुरातन नित्य नूतन अशा स्वरूपाचा आत्मा मी आहे. याच ठिकाणी आणखी एक उदाहरण देतो. ते म्हणजे असं की एखादं काम अभिमानी केलंय असं सांगत असताना माझा हात डोक्याजवळ जात नाही, गुडघ्याजवळ जात नाही, पोटाजवळ जात नाही. उजवा हात डाव्या बाजूला हृदयाजवळ येतो. म्हणजे तो मी म्हणणारा जो आहे तो या हृदयात वास करतो. पुढे भगवंत म्हणणारच आहे, सांगणारच आहे, हृदय तिष्ठती सोर्जुन, तो आमच्या हृदयात वास करतो. त्यामुळे त्याला आमच्या सगळ्या गोष्टी माहीत असतात. हाही एक भाग आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचा. मग आता या ठिकाणी आम्हाला काय पाहायचंय? आम्हाला असं पाहायचंय की या पुष्पिकेमध्ये योग शब्द आलाय, तो आधी समजून घेऊन मग सगळ्या गोष्टीचं विवेचन करणार आहे. योग याचा अर्थ आम्हाला जे प्राप्त करायचं ते आमचं इच्छित ते प्राप्त होणं. योग या शब्दाचा अर्थ युज हा धातू असल्यामुळे जोडणे असा आहे. आणि आता मी जे
छातीला हात लावून सांगितलं की इथं आत्मा आहे. याला आणखीन 2 शब्द वापरले जातात, जीव आणि ब्रह्म. त्यामुळे योग या शब्दाचा अर्थ जर आम्हाला करायचा झाला व्यवस्थित, तर मी याला जर आत्मा म्हणत असेल तर मी परमात्म्याशी जोडलो गेलो पाहिजे, तर योग साध्य झाला. मी याला जीव म्हणत असेल तर शिवाशी जोडलो गेलो पाहिजे, तर योग झाला. याला जर मी ब्रह्म म्हणत असेल तर परब्रह्माशी मी जोडलो तर योग प्राप्त झाला. योग या दोन्ही गोष्टीला जोडतो. आणि म्हणून अर्जुनाचंच उदाहरण त्या ठिकाणी स्वतः आता घेऊन मी सांगतो आहे की अर्जुनाचा विषाद सुद्धा योग झाला. दुर्योधन सुद्धा विषादामध्ये आहे. आम्ही बऱ्याच वेळा विषादामध्ये येतो, पण आमचा विषाद योग होत नाही. कारण बऱ्याच वेळा विषादाच्या माध्यमामधून, खिन्नतेच्या माध्यमामधून, दुःखाच्या माध्यमामधून जे आत्महत्या करतात त्यांना हा धर्म कळणार नाही. त्यांच्याही मनात विषाद आहे, पण ते आत्महत्येकडे गेले. आत्महत्या लोकांच्या असतील तर हे सांगणं आवश्यक आहे की बाबा रे, तुझ्या मनात विषाद उत्पन्न झाला तर दुसऱ्या कोणाला काही मागण्याशिवाय, मागण्यापेक्षा या परमात्म्याला मागितलेलं जास्त सोयीचं जाईल. परमात्म्याशी जर जोडला गेला तर तुझा विषाद योग होईल. सामान्य माणसाचा विचार योग होत नाही. विचार योग झाला कारण तो भगवंताशी जोडला गेला. हे या ठिकाणी अर्जुन विषाद योगो नाम या शब्दासाठी मी विश्लेषण केलं. आता आपल्याला या पुस्तिकेतील अन्य शब्दाकडे वळायचंय. पुस्तिका आधी प्रत्येक अध्यायाची काय आहे ते आधी पाहू. 18 अध्याय आहेत. 18 अध्यायाची पुस्तिका सामान्य आहे. शेवटच्या शब्दामध्ये बदल आहे. ओम तत्सदिति श्रीमद भगवद गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे इथपर्यंत 18 अध्यायात सगळीकडे सारखंच आहे. शेवटच्या भागात बदल आहे. अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोध्याय असं म्हणण्याऐवजी सांख्य योगो नाम द्वितीयात आता 18 अध्यायाच्या नावाने आपल्याला पुढे म्हणता येईल किंवा आपण म्हणणार आहोत. त्यावेळेला ते आपण पाहणारच आहोत. यातल्या एका शब्दावर एक व्याख्यान होऊ शकतं, पण आता आपल्याला या शब्दांवर व्याख्यान करायचे नाहीत. तर थोडक्यात अर्थ पाहायचा या पुष्पिकेचा. या पुष्पिकेकडे अर्थाकडे लक्षात घ्या. ओम तत्सदिति, ओम तत्सदिति ही भगवंताची 3 नावं आहेत. सच्चिदानंद म्हणून ज्या भगवंताला आम्ही ओळखतो, निर्गुण निराकार निराव्यय म्हणून ज्याचं आम्ही वर्णन करतो शास्त्रकार, त्याची ही 3 नावं आहेत. म्हणजे ओमचा जप करणं म्हणजे भगवंताचं नामस्मरण करणं, तत्सतचा जप करणं म्हणजे सुद्धा भगवंताचं नाम घेणं, आणि इति यामध्ये सुद्धा भगवंताचं नाम घेणं आहे. सांगायचं तात्पर्य की ही भगवंताची पवित्र नामं आहेत. ही नामं प्रत्येक वेळा घेतली आणि काय होतं, प्रत्येक अध्यायाच्या शेवटी आपण काही संस्कृतचे तज्ञ नाही किंवा संस्कृतचा तज्ञ असला तरी एखाद्या वेळेला उच्चारामध्ये गडबड होऊ शकते. वेदांच्या उच्चारात गडबड चालत नाही, त्याचे विपरीत परिणाम होतात. त्यामुळं वेद सामान्य जनतेसाठी नाही, पण गीता सर्वांसाठी आहे. पण त्याच जर श्लोकांच्या मध्ये बोलण्यामध्ये काही गडबड झाली, एखादं अक्षर चुकलं तर वाईट वाटायचं काही कारण नाही. कारण सगळ्यात शेवटीला ही जी पुष्पिका सांगितली यामध्ये ओम तत्सदिति जी म्हटलं की आपली जी उणीव आहे ती निघून जाते आणि आपण जे कार्य केलं ते भगवंतापर्यंत पोहोचतं. म्हणून भगवंताची ही 3 नामं या ठिकाणी दिलेली आहेत. यांचा उच्चार, या नामाचे अर्थ पुन्हा केव्हा तरी 17व्या अध्यायामध्ये ज्यावेळेला विस्ताराने येईल त्यावेळेला आपण पाहू. पुढचा शब्द आहे श्रीमद. श्रीमद या शब्दामध्ये आपल्याला लक्षात येईल गीतेच्या शेवटीचा जो श्लोक आहे, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा
तत्र श्री विजयोर भृतीर ध्रुवा नीतीर मतीर मम यामधलं श्रीमत या शब्दामध्ये काय काय मोडतं? श्री म्हणजे शोभा, श्री म्हणजे यश, श्री म्हणजे ऐश्वर्य, श्री म्हणजे ज्ञान, श्री म्हणजे संपत्ती. तर सांगायचं तात्पर्य ऐश्वर्य, धर्म, यश, श्री, ज्ञान आणि वैराग्य या 6 गोष्टींना मिळून श्रीमत होत. या 6 गोष्टी ज्याच्या जवळ आहे त्याला भगवंत म्हणतात. तर श्रीमत या शब्दामधून या 6 गोष्टींचा या ठिकाणी उल्लेख केला जातो. श्रीमत भगवत गीता आता स्वतः भगवंतानी गायली आहे म्हणून गीता. आणि गीत केव्हा होतं? आपण ज्या वेळेला आनंदामध्ये असतो त्यावेळेला गीत गुणगुणत असतो म्हणून आनंदामध्ये गायली गेलेली म्हणून गीता हे या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं. श्रीमद भगवत गीता उपनिषद सु. मग गीतेने काय केलंय? तर सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना पार्थो वत्सा सुधीर भोक्ता दुग्धम गीता मुत्तम महत. भगवंताने सर्व उपनिषदांचं सार या गीतेमध्ये घेतलंय म्हणून उपनिषद सु हा शब्द प्रयोग आलाय. ब्रह्मविद्यायाम विश्वाच्या मुळाशी असलेलं तत्व समजून घेणं आणि त्या ईश्वरी तत्वाची प्राप्ती करून घेणं हे ज्या विद्येमध्ये येतं त्याला ब्रह्मविद्या म्हणतात. योगशास्त्रे यामध्ये ही ब्रह्मविद्या प्राप्त करून घेण्यासाठी जे शास्त्र वापरलंय ते योगशास्त्र आहे. आणि या योगामध्ये प्रामुख्याने 4 योग येतात. त्याचे उपवेद किती होतील? कारण गीतेमध्येच 18 योग आहेत. ते प्रमुख 4 योग कोणते हेही आपण पाहू. भक्तियोग, ज्ञानयोग, कर्मयोग, राजयोग या 4 योगांच्या माध्यमामधून ही जी ब्रह्मविद्या आहे ती प्राप्त करून आम्ही त्या परमेश्वर तत्वाची प्राप्ती करून घेतो. म्हणून योगशास्त्र याचा अर्थ अनेक योग आहेत पण गीताकारांनी किंवा शास्त्रकारांनी प्रमुख 4 योग सांगितले. यामध्ये संपूर्ण गीता किंवा सगळे शास्त्र भरतात की या माध्यमामधून आम्ही त्या ईश्वरी तत्वाची प्राप्ती करतो. श्रीकृष्ण अर्जुन संवाद आहे आणि अर्जुन विषाद योग. श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा संवाद आहे आणि हा अर्जुनाचा विषाद योग आहे. तो योग का झाला तेही मी सांगितलं. आजच्या पुरता आपण याच ठिकाणी थांबू.